सेकंड घे ना. अरे श्रीकांत चल चला चला चला. श्रीराम मित्रांनो, श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करतो. मी गौरी पडायचा. माझं नाव मी महाराष्ट्र नाही मराठी जय आग्रिकुले एकविरा माते की जय. तर चला, आजचा आहे 4था दिवस आणि सर्व चालतोय. पालखी मागे आहे आणि भाई आपली आयडी बी भेटली. नगर दहिवली इकडे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बघा किती सुंदर आहे. जरा आता ब्रेक घेतला, जरा बसू. छत्रपती संभाजी महाराजांच्या चौकातून डायरेक्ट इकडे आलो आणि इथं विठ्ठलाची मूर्ती बघा किती सुंदर आहे आणि केवढी मोठी आहे. आणि या साईडला कर्जत स्टेशन आणि इकडे नदी आहे आणि याच्या पुढे पनवेल आणि खोपिवली. खरंच खूप सुंदर. आईला तर इकडं बघा आवणी, आता थंडीची आवणी. हे डेंजर काम आहे, पाणी बी राहते शेतात. कम्प्लीट 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत चालतं. 3 तास झाले चालतं. वाघ्याला आयडी विडी दिला या आमच्या जोरला नाही आलं तर मग तुला भात आराम करू. बसल्या बसल्या सेवा आहे, बसल्या बसल्या सेवा आहे. बोला पावभाजी बी एक नंबर झाला. जेवण अर्धा तास झाला नाही. लास्टचा झेंडावाला आता आल्या ना. आता पालखी काराची वेळ झाले. किती वेळ थांबलं तुम्ही सांगा. मग आवडं कसं काय लेट झालं. काय सांगू तुला.
पिऊ 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 आई याला बी बरा वाटला. काढा काढा आता तो सावलीतच बसल. तो काढा सावलीतच बसल. त्याला बी बरा वाटला पोचलो तो पण ना असा पालखीच्या जोडीलाच होता. पुढे जाऊन पक्का फास्ट जायचा, पुढे जाऊन आणि सावली बघायचा, थांबायचा. परत पालखी आली, परत उठायचा, परत पालखीच्या जोडीला परत पुढे जायचं, परत थांबायचा. असं करत करत पोचला. आणि मी यांच्या मुलं पोचलो, नाही तर मी पोचलो नसतो, अजून मागत असतो. डीजे मुलं साईडला आपले सेवाकरी आहेत. इकडे मामा भजी काढतात, जेवणाचं सर्व हेच बघतात. ही आई, या दोघी जणी आई आणि या काकू. आणि जेवण बोलाल ना तर बापा पावर, खरंच जेवण जाम भारी लागतं. ओरिजिनल. त्या साईडला चार्जिंगची सोय आहे. सगळं बसल्यान चार्जिंगला लावून आता आपण पण लावू. अख्ख्या गावाला चार्जिंग पूर्ण लाव. जेवणाला चुमरी भरली. सगळी तर आम्ही आता बसलो जेवायला, मित्रमंडळ हॅलो गाईज, काकडी घालो. खावल काकडी घालो. सगळे निघले, भाई पण निघला. काय नाव ठेवलं याचं, काय नाव ठेवले? हॉलमध्ये भेटले ना आपल्याला काल रात्रीच्या. माऊली ठेवले. काल रात्रीच्या स्टॉपला होता. जेजूरला चाललाय का तू? फेमस झाला पाहिजे. बोल ना. आशीर्वाद आहे तुझा, फेमस झाला पाहिजे. 100 वाग्या भाई आपला फेमस झाला पाहिजे 100%.
तरी खाली केला. आणि इकडे बघा हा रस्ता जर तुम्हाला माहितीच असेल घाटातला. तर चाललो आलो पुढे. पालखी गेली पुढे गेली. मी बसून राहिलेलो, मागं राहिलो तर राहिलोच. आणि आता चालले आलो. व्हिडिओ आणि फोटो काढायला कोणतरी पाहिजे र. एकटा काढून काढून किती काढू, दुसऱ्याला मी सांगून किती सांगू. तिथं चालायची आदावत आहे ना, किती मागं पुरं करू ना. त्या मी घाटान पालखी काय आता भेटणार नाही आपल्याला. हा सनसेट एक नंबर. त्या साईडला दुसरी पालखी आली. आता घुसू द्यायचं मला तरी वाटतं. कुठली पालखी? हा आगरी पाडायचं तर हा. आणि किती दिवस झाले चालतात? आज 14 दिवस. चला खारदंडाची पालखी आहे. तर काय माहीत पहिल्यांदा नाव ऐकतोय. तुम्हाला माहिती असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. आणि आपला ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. डीजेला आपल्या आईचं गाणे असलं ना, एकवीर आईचं भेंडी कसं बी चालू, कसं बी. पायाला कवडी भूक लागले बघ. कौशा हलू चालू होतो. पालखी लय पुढे गेली. खरंच पालखीच्या सोबत नाही राहता आलो. पालखीच्या सोबत नाही राहता आलो. राहता आला. दम बुडले दम. इकडं ब्लॉगिंग चालू केले. हा जर पालखीच्या जोडीला निघलो असतो ना 100% असतो. पण तिथं थांबलो ना, स्टोरेज खाली घरी थांबलो. आणि इकडं दादाच मामा. कुठले तुम्ही? कापूर किनवली. नाव काय तुमचं? महेंद्र भरडे. दादा तुझा? रितेश आव्हाड. नायकाचा वाडा. किनवली. तर आम्ही तिघं जण चाललो. आलो पुढे. आणि बघा मस्त असं व्ह्यू. वाघ्या काल रात्रीच्या स्टॉप नाईटच्या स्टॉप पासून आम्हाला भेटलेला. कडाव पासून मार्केवाडी पासून कडाव मार्केवाडी. आणि या साईडला व्ह्यू बघा. आवरा शाना आहे ना. कौशी आमच्या मागं होता. डीजेचा जसा आवाज आला तसा आम्हाला सोडून चाललेचा आला. आम्ही आलो ना, पालखी चालली. डेंजर काम आहे. आता नाही, आता इथं बसू आम्ही पालखीला लावून पुढं. व्ह्यू बघा. ब्रिजवर थांबल्या. आणि इकडे दादा सगळी भेटला. दादा कुठलं तुम्ही? चौक कुठं आला? खालापूर चौक. ओके. दादा तुझं नाव काय? साहिल. तुझा? तुंगाडे. शर्तीनं असतं का तू? हा शर्तीनं. तुझा? अरे तुझा? विघ्नेश. नक्की. चला मग. जय एकविरा. कुठे गेलतो? एकविरा. चला जय एकविरा. त्या साईडला सेवक बसलेत. माऊली बरे आहेत ना? सेवा करून कसं वाटतं? एकदम. चला आता किती किलोमीटर आहे आपल्याला? इथं आता मंदिराच्या इथं ना, वाघोबा मंदिराच्या इथं. मंदिर दिसतो बघा. हा या वाघोबा मंदिराच्या इथं. आज तिथं वस्ती आहे. आईला मग पोचलो. आईला मजाच मजा आहे. आणि मग उद्याचा पल्ला कसा असेल? उद्याचा पल्ला सकाळीच निघायचं. पायथा मंदिराच्या तिथे नाश्ता होईल आपला. आणि मग तिथेच कोणतरी हॉल आहे मला वाटतं. किती किलोमीटर असेल? असेल ना 10-12. पण मी सांगू का, नियोजन कडक का बाकी काय पण बोला. मस्त नियोजन. चला मग आता भेटू. थांबतो मंदिरावर. यो साहिल बसले ना, यो आण्या बसले. बघ कसा या आवडतं वाटतं. हे साहिल तुझा काय चालू या? साहिलचा काय चालू आहे? तो आण्या बा. अरे आण्या काय चालू आहे? मेवणीच जरी कमी का? नाही तर मेवणीच पळून जायची तुझी. लय जवळ आहे म्हणून माझी केसा बरोबर होत्या, मला माहित नाही. स्टॉप लय जवळ आहे म्हणून थांबल्या, जरा विश्रांती करता विकत त्या साईडला. आणि बाई मोठं ट्रक बी घेतात ना, आईला ब्रिजचा गदा हलतं. मी असल्या पर नको, मी गेल्या पराला असलं पर.
फुकाटावऱ्या वर्ष कोण मरल नुसतंच बाई चाललं. माकडावी पिशवी बी पळवली ना परसात बी पळवला एकविरीशी आलत नाही पुढू करतात आबा माकड डेंजर होता बघितलं कोणला चोरीत नाही आता यांची बाटली पळवली मी यांची पिशवी पळवलेली परसादाची तबक तबक यांची बॉटल बी खोलली ना पाणी प्यायला लागला तो कसा पाणी पितं आईला काम पच्चीच आहे इकडं. क्लासचा झेंडा चालले बघा अर्धा तास थांबलो मी. मंदिरावर स्टॉप आहे ना मंदिरावर स्टॉप आहे ना वाघोबा मंदिर चला चला पायी जायलाच लागेल लाटचा झेंडा आहे नाही तर परत चला 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 लास्टचा झेंडा जय किरा गाड्या फाकल्या इकडे गाड्या फाकल्यान. दिवशी मी हिंदी ब्लॉग बनवतो ना ते बोगद्यांशी आलतो बाईक घेऊन 2 व्हीलर आईला बोलू चालल्या खरं पण एक 2 व्हीलर दिसत नाही करू काय मागं फिरलो रिवर्सला चान्सच नाही पुरं चालल्या हलवलो पहिल्यांदा एकविरीला गाडीवर चाललेलो आलो बघतो समोर पोलिसा बाबा चल साईडला थांबलो पोलिसांचं तर तुम्हाला माहिती आहे इकडून जाण्यापेक्षा आपण ट्रॅकिंग करत जाऊ शॉर्टकट बोलते उडी मारायला लागल. उई आपल्या पालखीतून कोणी हा शॉर्टकट मारला नक्कीच सांगा कमेंट करून जर ब्लॉग बघत असेल तर. ट्रॅकिंग करायला लागलं ट्रॅकिंग पण यो जवळ पडतं तेवढा फिरून जाण्यापेक्षा जेव्हा तिसगावच्या पालखी आलतो ना तेव्हा समजलं शॉर्टकट. हो तू येताना मोबाईल आण ना. दादा सोयबी आल्यान. दादा कुठलं तुम्ही? रोहा आम्ही सांताक्रूज गजर बांध. पालखीचं नाव काय? पालखी कार सांताक्रूज. नक्कीच चला आता नेक्स्ट स्टॉप कुठला तुमचा? कारला आयला डायरेक्ट आता आहे ना कारल्याला जायचं आहे आपला बरा इथं वरतीच आहे. जरा टाइमसाठी घाबरलेलो आवरा थांबल्या या लगलो कोणीच दिसत नाही. पोरं जरा बघला नाही बाबा पोरं आहात जवान जेव्हा आले पहिले दर्शन घेऊ आणि मग त्याच्यानंतर आराम करू. चला पालखी बाई बॅगा घेतल्या आता आणि इकडं बघा मस्त मंदिर एकदम सुखाची झोप आणि एकदम मजा येईल झोपायला जाम भारी. डीजे मास्टर चला मस्त आता सुखाची झोप लागेल आपण जाऊ आता मस्त बॅगा नेऊ मामानी जागा शिमडले हॅलो जाऊन झोपू आराम करू पहिले. एकविरा माते की मग कसं वाटतं चालून पण चालले कोण घरात त्या सांगा पहिले काही नाही गाडी बसल्या. आपल्या गावातला तुषार 2 आहे का यो जाम लागलेला असतं पण तू सोनारपाडचा का? सोन्या 50-50 का? नक्की मग माझ्या व्हिडिओ बघल्याच असतील तुम्ही नाही का? चालेल सोनार प्रॉपर सोनारपाडचा नक्कीच नाही शर्तीनं जातं का नाही जागा तर बघा ही जागा शिमडल्या या साईडला सगळं आणि इकडं भजनाचा कार्यक्रम होला आज. इकडं वाघोबा मंदिर आहे तुम्हाला माहितीच असेल आणि या साईडला व्ह्यू जाम भारी आहे. उद्या सकाळी काय आपल्याला पाटेच उठायला लागेल ना पाटेच पळायला लागेल व्ह्यू काय बघायला भेटणार नाही. मस्त सूप वाटतं सूप तुम्हाला मीठ बघायचं का मीठ बघा मीठ आपल्या टी शर्ट वर
रोज आहे ना, रोज यांचं भजन एक नंबर असतं. आता त्यांचा सेटअप चालू आहे त्या साईडला. सेटअप चालू आहे, सेटअप. खरंच अप्रतिम भजन असतो रोज. काल तर जाम मजा आली, पक्का नाचलो. त्यांचा आवाज भारी आणि इकडे ढोलकी भारी वाजवतात, इकडे पॅड भारी वाजवतात. बघली कुठच्या कुठं सेवा. धर्मगुरू यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. अशी चुमरी भरले हे साईडला जेवायचा. आम्ही सगळ्या लेट असतो का माहीत कशाला, पण नाही लेट असो थेट असो काही बी असो सगळा व्यवस्थित भेटतो. तिकडे बघ कशी. चला 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 सेवागारी सेवागारी. इकडं पाकल्यान गाड्या पाकल्यान लायनर घातल्यान. आलो चल आता आलो येतोच येतोच. साईडला बघा सगळी व्यवस्थित पद्धतशीर. हल्लीवाले ही गेगावची पब्लिक सगळी. जय एकविरा जय एकविरा जय एकविरा.
ही किनवलीची पब्लिक. जय किरा. या साईडला जेवणाचा सेटअप बघू शकता. या आई आणि ती मामा हा ये इकडे वाजलं. मामा मस्त आहे स्वयंपाक. आई मस्त. इकडे बसल्या मग ही पाहुणी मंडळी आय थिंक. इकडे सेवागारी अख्ख्या पालखीला पाणी पुरवलं. अख्ख्या पालखीला गाडीवर फिरून फिरून. इकडे बघा इकडे चालून पण सेवा करतायत सगळी. इकडे हे मामा अरे आहेत ना किनवलीचे ना. किनवलीचे थोडी बय सगळीने मारले द्या 4 हो ब्लॉग बनवतात. आणि या दादाने आपले पाय चपून दिले. धन्यवाद दादा. सेवा केली. श्रीखंड घे ना. अरे श्रीखंड चल चला चला चला. तर मित्रांनो असं जेवण झालं आणि यांची मस्ती पण झाली आणि व्लॉग पण टाकला आपण म्हणजे अपलोड केला आहे. पब्लिश उद्या करेन. या साईडला आता सर्व बसल्यात. इकडे आईचा मुकुट सजवायला घेतला. रेल्वे इंजिन काय 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 रेल्वे कोण कोण रेल्वे चालवतात. हे बघ आला बघ. कुठून कुठे रेल्वे चालवतात तुम्ही सांगा. काय करता. आम्ही आज लोणावळ्यालाच होतो. चेन्नई काम काय करता इथं सांगा ना. ट्रेन चालवतो. ट्रेन चालवत होती. चेन्नई एक्सप्रेस का. डायरेक्ट चेन्नई एक्सप्रेस. हा आम्ही जातो चेन्नई एक्सप्रेस मध्ये. पुण्याला जातो शर्तीला. आम्ही चालवतो डायरेक्ट. ठीक आहे चालेल. कुठले तुम्ही कुठले. या साईडला मुकुट सजवायला घेतला. 3 दिवस एक कलाकार इथे साडी चेंज करतात रोज नवीन रात्री साडी 11 नंतर साडी चेंज. आणि हे किनवलीचे आपले दादा मामा सॉरी रोज मामा नको बोलू. मामा म्हणजे आता मी मामाकडेच आलो तर मामाच बोलेल ना. तर इकडे रोज पहिल्या दिवशी कुठला कलर होता. दुसऱ्या दिवशी आणि तिसरा गुलाबी. आणि आता आकाशी. रोज मुकुट सजवत. आता आपण पूर्ण मुकुट झाला ना त्याच्यानंतर बघू तुम्हाला दाखवतो. आता असं आहे. आणि या साईडला पालखी पण बघून घ्या. या साईडला बघू शकता. इकडे कोण कोण नवीन पाहुणे आलेत. हे 7-8 जण रात्रभर घरी थांबलं आज शायनिंग मारायला आले. काय बोलता. 2 दिवस म्हणा घरी थांबलं आज शायनिंग मारायला आले. हा का. कुठे होते 2 दिवस तुम्ही. 2 दिवस घरीच होते. कामं असतील. आणि ही आली मस्ती करू घ्या. घेतले सगळे. कुठले तुम्ही पबजी लवर कुठले. हे गावचे. इकडं बघ काय आखरीच्या चालू आहेत. ज्या ज्या पुऱ्या लाटल्या त्याच्यातच
टिपरांची मालिश करायला घेतली. तो बी बघ असं आरामशीर झोपले. तिकडे बघ तिकडे कशी कल काढत. तर या साईडला बघू शकता तुम्ही साडी चेंज केलेले मुकुटाचे आणि एकदम सुंदर दिसतात. सर्व आता फोटो काढायला बी लागले ना. खरंच जवळून बघ असं बघ असं तुझ्याकडे बघ आणि तू याच्यावर बघ. बस का आम्ही जाऊ का झोपायला मग. त्या साईडला बघू शकता मुकुटाची साडी चेंज केली आणि डेकोरेट एकदम मस्त केला दादांनी. हाय माऊलीचा माझे किरा आईचा. सर्व आता फोटो काढायला आलेत आणि आता वाजलेत किती 12 वाजलेत. चला आता झोपाची वेळ झाली. पटापट फोटो काढा. ओके चला तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा. भेटू आता उद्याच्या ब्लॉगला. अजून दुसरा ब्लॉग पडला नाही. आता उद्या पडेल. किती तारखेला उद्या तारीख काय आहे 22 तारखेला ब्लॉग बघायला भेटेल. तर बाय बाय.